टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्धवजी केल्या टीकेला वळू नाईक म्हणाले, पत्रकार आयटीत देतात का, प्रसिद्धी मिळते ना नारायण राणे नाव आलं का, नाही तर कोण विचारत नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी भरभरून दिले. सांगा 2.5 वर्षाचे मी माहिती म्हणजे तू जरा यांना 2.5 वर्षाची आलेली विकास कामांना पैसे सांग किती टक्के आले. 2.5%, 2.25% पैसे इथे आले. पुरा निधी आला नाही. अनेक योजना जाहीर झाल्या. कमी आत्तापर्यंत मुख्यमंत्री कुठल्या मुख्यमंत्री कमी पैसे आले असतील तर हा उद्धव ठाकरे. आता आकडेवारीचा पुढच्या वेळा मी देतो. काढलंय ना तू एवढे. हां काय करायचं समजत नाही त्या माणसात, तो काय त्याकडे मागणार. उद्धव ठाकरेला काय कळतं महाराष्ट्राचं राजकारण. शेतीमध्ये काय केलं, शेतकऱ्यांना नवीन काय केलं, शेती उद्योगातून जास्त पैसे मिळावे, मग प्रोसेसिंग सारखे अनेक मार्ग, त्याला लागणारा निधी कधी काय विचार केला. इंडस्ट्री वाढण्यासाठी केला. काय आणलं आमच्याकडे, भरभरून दिलं. तुझ्या घरी दिलं असेल तेव्हा मागची बिल्डिंग झाली आणि बोलवलं उद्धवला. मागे घर झालं ना, पुढच्या होता तर मागे तिथे उद्धव ठाकरे जेवून गेला. हां मासे बिशे खाल्ले म्हणतात. मुंबई जाऊन उलटी झाली. उगाच म्हणा हुशारी करून बरं कानफडत मारीन कधी जाऊन. मी परवा नाही करणार कोणाची, चुकीचं काय ते बोलले तर. उद्धव ठाकरे येईल बघतो कोण. तू काय अडवतो रे. मी ठरवलं ना मी काय करू शकतो महाराष्ट्रात. महाराष्ट्रात लोकांना माहिती आहे हो ना. मग अनुमोदन दिलं. मी सांगेन मला या पत्रकार काय चाललंय वाय. तुम्ही पण लिहा काहीतरी असे. काय आहे चिपी विमानतळाचे काम अनेक रखडले, तू केले का. अरे आंदोलनं केली, काय झालं. त्या उद्घाटनच्या वेळेला बेइज्जत केली तुमची. काय केलं तुम्ही बेइज्जत उद्धव समोर. नमस्कार येतोय आम्ही. विमान जाईल. तर वादळाच्या वेळा किती पैसे दिले आणि किती पोचले हे पण तुम्ही जरा बघा. मी सांगतो एक तरी तुम्ही हे करत असं. त्यामुळे ह्यांना मी तोंड बंद करा. आम्ही करतोय 5 वर्ष ना, आणि मग बोला ना नाही केलं आम्ही. नितेशने आता जो निर्णय घेतला त्या उद्धवने घेतला का मच्छीमारांचा. हां त्यांना कुठल्या शेतीला कुठला टॅक्स नाही, तसं मच्छीमारांना टॅक्स नसणार. किती फायदा होणार त्यांना. दिला घेतला का. आता अनेक उपक्रम मच्छीमारांसाठी येत आहेत. तुम्ही काय न करता कशाला नाव घेता त्याचं. मी नाव पण नाही घेत. त्यांच्या हाताने काय होणार नाही. मी नाव विसरलो मी. आणि प्रेस पण मी किती दिवसांनी घेतो आहे. आता विचार करतो मुंबईला घ्यायची. बघा मागच्या DPDCत ड्रग्स वगैरे हे मी मी आणि निलेश. नितेशला अगोदर सांगितलं तर आम्ही काढणार आहे. हा म्हणतो पालकमंत्री असताना हे चाललं आहे. पालकमंत्री काल झाला हो. 2.5 वर्ष तुझा तो ऊब देऊन गेला ना आमच्या खुर्चीवर लायकी नसताना बसलेला उद्धव. तेव्हा का नाही केलं हो. त्या 2.5 वर्षात दिसले नाही का हे. आता आम्हाला दिसले. आमची सत्ता असताना आम्ही जाईन. मी SP ना बोललो तुम्ही नाही करणार तर मी सगळे अड्डे तोडणार, विकणाऱ्याला सोडणार नाही. मी सांगितलं मीटिंगमध्ये ऑन रेकॉर्डवर. तू केलंच काय कधी. ग बस उगाच वजन वाढव, उगाच आम्हाला कमी करायला लावू नको. चांगला शब्दप्रयोग आहे ना. बघा त्याच्यावर जास्त वेळ नाही घेत मी. पण मी तुम्हाला सांगतोय ना तोंड बंद आहे. आणि कर दोघांनी विनायक काय केलंस रे, काय नाही केलंस तू जिल्ह्यातील लोकांना.
कुठलं कुटुंब, शाळा, बालवाड्या, कॉलेज, रोजगार, काय केलं सांगा या लोकांनी. दोघांचंही नाव घ्या. त्यामुळे विसरा आता राजकारण. भविष्यात पदं यांना मिळणार नाही, रिटायरमेंट घ्यावी. हां, आणि राहायचं असेल तर वृद्धाश्रमात जागा आहे, राखून ठेवलं आहे मी राजकारणी लोकांसाठी. हां, अन्न धान्य सगळं फुकट. हां, कपडा लत्ता पण देतो, थंडीत ब्लँकेट पण देतो मी. अरे बोल ना, देतो ते आपण. हां, येऊन राहावं म्हणावं. जी मतं मिळाली नाही ती चुकून मिळाली आहेत. काय 73,000. त्यामुळे जाऊ दे. कधीतरी भेटला का विचारतो त्याला मी. आपण समोर भेटला तर विचारतो. तुम्हाला माहिती आहे आपली सवय. हां.